गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग डायरेक्ट रात्रीचा सुरू होतोय ना. आता ऑलमोस्ट 7:30 ते 8 वाजले असतील. जिलेबी खाऊन व्लॉग सुरू होतो. तुम्ही बी जिलेबी खा संपवता ना, म्हणजे माझी जेव्हा व्लॉग संपल तेव्हा काय म्हणते बोले हे राम बोरसर जवळ असले तर आपल्यापेक्षा जास्त हेच बोला द्या. तर आज आहे धोंडाचा शेवटचा दिवस. तुम्हाला कदाचित उद्या परवा पडेल व्हिडिओ. शेवटचा दिवस आहे ना. आज शेवटच्या दिवशी मम्मीची ओटी भरायची. मम्मी लिहून 8 दिवस झाले आणि ओटी भरेल नाही 12पर्यंत टाइम आहे. आम्ही कधी भरून घेऊ 12च्या आत. दिवसभर म्हणजे सकाळचा प्लॅन होता आमचा, पण सकाळी का बरं जमलं नाही ग मम्मी. का बरं जमलं नाही माझ्या मते. माझं ते व्हिडिओचं काम चालू होतं. लई इन्क्वायरी येत होते मला स्केच रिलेटेड इंस्टावरती. मग जायला जमलंच नाही. नंतर समोर 1:30-2 वाजता झोपला. जो झोपला डाय 5-5:30ला उठला. आमचा प्लॅन होता 3-3:30ला उठला ना. मग आपण जाऊ म्हटलं 4-1 वाजता. मग सगळं झोलं. आम्हाला खापर पण घेऊन यायचं होतं. आम्ही डाळ शिजवली होती. म्हटलं मस्त खापरावरचे पुरणाचे मांडे करू आपण. पण आमचा प्लॅन सारा फुस झाला. 5-5:30 पर्यंत उठलाच नाही. उठल्यानंतर मग त्यांनी सकाळी काही जेवण केलं होतं. मग खाणं पिणं गेलं आमचं. आणि ते झाल्यानंतर मग तरी बी जायचं आमचं कॅन्सलच झालं होतं. म्हटलं जाऊ साडीनंतर काहीतरी घेऊ. साडी घ्यायला गेलो होतो आम्ही. पण आम्ही दळण टाकेल होतो दळायला. आम्ही दळण घ्यायला गेलो होतो आणि तेव्हाच असा प्लॅन केला. कारण मम्मीच काय बरंच नाही 1-2 दिवसात जायला बसली. होय, तेव्हाच आम्ही असा प्लॅन केला की चला आता थोडंसं पुढं जाऊन साडीच घेऊन येऊ. फायनली आता आम्ही साडी घेऊन आलोय. आणि आता मम्मीची ओटी भरेल मी. आता आमचा आज पुरणाचा स्वयंपाक आहे. पुरणपोळ्याच करायचं आहे. कारण खापर काय आणलं झालं नाही. पुरणपोळ्याच करणार आहे आम्ही. मस्त आंबेरस पुरणपोळ्या आणि सार भात. बाकीचं काही भाजी कोडायची मला इच्छा नाही. तसं बघू करायचं असलं तर करू, नाही तर नाही करणार. आता तर बघते मी तुम्हाला दाखवते काय दाखवता आलं का. आणि मम्मीची साडी पण दाखवते. सांगा मला कशी कशी नाही. आणि मम्मीसाठीच आम्ही एवढं स्वयंपाक करू राहिलो आणि मम्मीच ती पीठ गाळून राहील. आता मांडे काही करायचे नाही. पुरणपोळ्याच करायचे आहे ज्या की काय म्हणतात तव्यावरच्या. पण मम्मीचं म्हणणं असं आहे का तरी पण चांगली व्यवस्थित चाळून गाळून घेऊ. म्हणजे पीठ काय राहतं मम्मी. नाही ना काहीतरी म्हणत होती तू पिठात काही राहत नाही. चांगल्या पोळ्या कोंडा कांडा राहत नाही. मग पोळ्या चांगल्या आहेत असं. घसणीचीच तार होती बरं मम्मी. एवढं मी बारीक आहे ना. या चाळणीचीच तुटेले ये रे पुरण गळण मी. तुला काय देऊ तुला अजून ताट देऊ का तुला. मेकिंग आंबे रस. मम्मी तुला आंबा नाही राहिला बरं का माझा काहीच नको. कारण ते पुलपुली होते. पण रस लय होईल ना. अगं रस लय निघला ग त्या मानाने याच्यात. एकच लिंबर होता. तो लय मोठा होता. हे दे मला. पण तुला रस खाऊ काय थोडासा. नाही ग बाई मग ते काय चमचे दे. मग काय उपयोग आहे. बाय मम्मीसाठी रस करू राहिले मी. मम्मी रस खायला नाही म्हणती कारण ती रस खात नाही. मला असं वाटलं ग थोडाफार तरी खाईल. नाही म्हणती. मग आता काय खाणार दूध पोळी गुळवणी करायला आला थोडस. तू मला एक सांग, तू लग्नाच्या स्वयंपाक येत होता का. नव्हता येत नाही. तू शिकवला कोणी. तुम्ही म्हणजे तू कधी सांगेले का. म्हणजे मग तुम्ही आता व्हिडिओ मध्ये सांगायले लोकांना कळावं म्हणून. लोकांना खरं तर कळलं पाहिजे ना. मम्मी तू जवळचं असं म्हणणं आहे का तुला मी स्वयंपाक शिकवेल. म्हणजे मला माझं नवीनच लग्न व्हायला होतं आणि आपल्या माई म्हणे तू पोळ्या करते का भाजी ते. मला पोळ्यात काय करता येत नव्हत्या. मग मी म्हटलं मी भाजी ते. मग ते या साईडनं बसल्या होत्या मी या साईडनं बसले होते भाजायला. आणि आधी बाईने तुपाची धार सोडली होती. आणि जे जोरात ती पोळी टाकली तसे तेलाचे चिटके उडले होते सगळे. तूप ते फोडं आले फुटले. त्याचे अजून डाग जायला नाही. थांब ना छोकू शांत बस. हे गहू आणि हे एकत्र का एकत्र द्यायचं का. बांगड्याच देईल ना. बांगड्या सौभाग्याचं लेणं राहतं ते ना. समू पापा कर समू. आणि इकडे अक्का इकडे तिकडे पडतो का. इकडे कर ना अक्काचा बाप्पा. ओ वा 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 छान छान छान.
ये कुकू बाई